बिहारमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचा उद्या फैसला होणार आहे। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 2 टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। पहिल्या टप्प्यात 65 तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 69.90% इतकं मतदान झालं आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? नितीश कुमार पुन्हा येणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधन सत्ता स्थापन करणार हे उद्या स्पष्ट होणार आहे। सकाळी मतमोजणी सुरू होईल, दुपारपर्यंत बिहारमध्ये कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहे। बिहार निवडणुकीचे प्रत्येक अपडेट साम टीव्हीवर उद्या सकाळपासून आपल्याला पाहता येणार आहेत। उद्या बिहारमध्ये कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। 20 वर्षांपासून नितीश कुमार हे या ठिकाणी सत्तेत आहेत, तर नितीश कुमार यांची सत्ता पुन्हा एकदा येते का हे पाहावं लागेल किंवा काय नेमके यावेळेस या संपूर्ण निवडणुकांनंतर पोल जे समोर आले होते ते काय म्हणतायत त्यावर एक नजर टाकूयात। बिहारचा एक्झिट पोल आपण बघतोय। यावेळेस पोल ऑफ पोल मध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने 144 जागा एनडीएला मिळतील, पुन्हा एनडीए सत्तेत येईल। नितीश कुमार भाजप यांचा पक्षच एनडीए इथं सत्तेत येईल असं दिसतंय, तर महाआघाडीला 91 जागा मिळतील असा पोल ऑफ पोल सामचा सांगतोय। त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप सत्ता स्थापन करतं का हे पाहावं लागेल।